सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुका म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो दुष्काळी भाग। पण याच मातीतील एका जिद्दी तरुणाने गरिबी आणि संकटावर मात करत यशाला गवसणी घातली आहे। आटपाडी तालुक्यातील मिटकी गावचा सुपुत्र प्रवीण उत्तम कोळपे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच UPSC परीक्षेत 584वा रँक मिळवून चक्क IPS पदाला गवसणी घातली आहे। त्याच्या या ऐतिहासिक यशाचा जल्लोष आज संपूर्ण आटपाडीकरांनी अनुभवला, जिथे एका कष्टकरी आईच्या लेकाची मिरवणूक चक्क हत्तीवरून काढण्यात आली। सातत्यानं दुष्काळ पडणारा तालुका आणि विस्थापितांची संख्या पहिल्यापासून जास्त आहे। धनगर बहुल तालुका असल्यामुळं मेंढपाळांची संख्या पहिल्यापासून या तालुक्यात जास्तीची राहिलेली आहे। त्यामुळं शिक्षणाकडं पहिल्या पिढीचं आमच्या दुर्लक्ष होतं। आता आमची नवीन पिढी प्रतिकूल परिस्थिती असली तरी शिक्षणाच्या बाबतीमध्ये अत्यंत सतर्क आहे आणि त्यातलाच एक भाग आमच्या मिटकी गावचा सुपुत्र प्रवीण कोळपे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वडील वारलेले, आजी आणि आई शेतामध्ये काम करणारी अशा कुटुंबातला मुलगा आज IPS होतोय, याचा मनस्वी आनंद आमच्या सर्व आटपाडीकरांना झालेला आहे। आणि म्हणून आटपाडीकरांनी ठरवलं की प्रवीणची मिरवणूक हत्तीवरून काढायची। हत्तीवरून मिरवणूक काढण्याचा अर्थ असा आहे की जी काही मुलं आहेत नवीन पिढीतली, त्याला वाटतं माझ्या वडिलांकडून मला हे मिळत नाही, ते मिळत नाही, मला गाडीच मिळत नाही, मला चांगल्या शाळेत ॲडमिशनच मिळत नाही, माझ्यावरती चांगला पैसेच खर्च होत नाही। त्या सगळ्या मुलांच्या समोर प्रवीणचा आदर्श आहे की कशीही परिस्थिती असली, जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलेला मुलगासुद्धा या देशात टॉपला जाऊ शकतो। हा आदर्श प्रवीणनी आटपाडी तालुक्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या नवीन पिढीच्या समोर घातलेला आहे। त्यामुळं प्रवीण तर या अभिनंदनास पात्र। या दैदिप्यमान यशाबद्दल एकूण मानदेशी वसो आटपाडीमध्ये एक सत्कार होतोय, हत्तीवरून पार पडलेला आहे। काय भावना आहे तुमच्या या सगळ्या? हत्तीवरून मिरवणूक हे एक सिम्बॉल आहे की तुम्ही जर योग्य रीतीने काम केलं, तुमच्या ध्येयाकडे जर वाटचाल व्यवस्थित केली तर तुम्हाला हे यश भेटू शकतं। आणि मला खात्री आहे की या हत्तीवरच्या मिरवणुकीने अनेक आपल्या मानदेशातील मुले प्रेरणा घेतील व या सिव्हिल सर्व्हिसेससाठी तयारी करतील। आणि आपण येणाऱ्या अनेक वर्षामध्ये आपण बघू की मानदेशातील अनेक विद्यार्थी ह्या एक संधी अधिकारी असतील। आणि मला वाटतं ही एक सिम्बॉल आहे चांगलं, आणि मी ग्रेटफुल आहे यासाठी। ज्या खडतर परिस्थितीत तुम्ही आला, आटपाडी तालुक्यातूनच ज्या ठिकाणी तुम्ही शेती केली, शेतामध्ये जात होता, त्याच तालुक्यामध्ये हत्तीवरून आपली मिरवणूक केलं, असं कधी स्वप्नात बघितलं होतं का? ते साकार झालं? नाही, मी विचारही केला नव्हता की असं काही घडेल, पण एक वडिलांनी दाखवलेलं स्वप्न, आईनं भावाने दिलेली साथ, सगळ्यांनी माझ्या सपोर्ट सिस्टीम असतील, त्यांनी वेळोवेळी केलेली मदत, याच्यामुळेच हे शक्य झालं। आणि